आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। शेतकरी खत कंपनीच्या मालकाला खतात बुडवून मारतील, शंकर गायकवाड। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। टेंभुर्णी तालुका माढा येथील क्रेटा सुपर फॉस्फेट या दाणेदार चुकीच्या बोगस व भेसळयुक्त दाणेदार खतामुळे बार्शी व माढा तालुक्यातील अनेक द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी वर्षभर प्रचंड खर्च करून हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचे काम झाले आहे। तयार झालेला कांदा व मालावर आलेल्या द्राक्ष बागा जळून खाक झालेल्या आहेत। या बागा पुन्हा या अवस्थेत येण्यासाठी 3 वर्षाच्या पुढील कालावधी लागणार आहे। शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान या चुकीच्या क्रेटा कंपनीच्या खत कंपनीमुळे झालेले आहे। या खत कंपनीचे मालक टेंभुर्णी येथील येवले यांनी मागील 25 दिवसापासून होत असलेल्या माढा व बार्शी तालुक्यातील कापसी यावली या भागातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड, स्वाभिमानीचे शरद भालेराव, समाधान भालेराव व जनहित शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रामभाऊ काटे यांनी जळालेल्या कांदा उत्पादक व द्राक्ष बागांची पाहणी केली। यावेळी बोलताना शंकर गायकवाड म्हणाले की 25 दिवस होत आले तरी अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांचे शेकडो कोटींचे नुकसान होऊनही या शेतकऱ्यांना 1 रुपयाची सुद्धा मदत या खत कंपनीने केलेली नाही। तरी या क्रेटा कंपनीच्या मालकाने स्वतः शेतावरती जाऊन पाहणी करावी व तात्काळ या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा लवकरच या कंपनीवर व त्या मालकाच्या घरावर आंदोलन करू। त्यावेळी वैतागलेले शेतकरी खत औषध कंपनीच्या मालकाला खतात बुडवून मारतील, असा खणखणीत इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला। त्याचबरोबर कृषी आयुक्त पुणे आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनीही तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यास भाग पाडावे, अन्यथा त्यांच्याही घर व कार्यालयासमोर आंदोलने केले जातील, असाही इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला आहे। त्यावेळी नुकसान झालेल्या बार्शी व माढा तालुक्यातील कापशी व यावली गावचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज मी बार्शी तालुक्यातील जे सुरोशी नावाचे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये उभा आहे। पलीकडे जगताप नावाचे शेतकरी आहेत, त्यांचं सुद्धा असंच नुकसान पलीकडल्या बागेमध्ये झालेलं आहे। आज आम्ही जे उभा आहोत ते यावली, कापसेवाडी, मानेगाव, अंजनगाव असे बार्शी तालुक्यातील आणि माढा तालुक्यातील अशा 2 तालुक्यामध्ये एका टेंभुर्णीतील खत कंपनीच्या चुकीच्या खतामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हातोनात शेकडो कोटीचे नुकसान झालेलं आहे। या द्राक्ष बागा तुम्ही बघताय, अशा बागांचं प्रचंड भयंकर नुकसान झालेलं आहे। अक्षरशः या बागा आता मालावर आलेल्या बागा तर जळाल्या, परंतु या बागा तर जळाल्या परंतु 3 वर्षे आता हे सगळं झालेलं नुकसान याच्यामध्ये आता 3 वर्षे खपणार आहेत। आता चालू एका ह्या शेतकऱ्याचं 60-70 लाखाचं नुकसान, पुढील 3 वर्षाचं जर बघितलं तर नुकसान किती झालं तुम्ही लक्षात घ्या। असे शेतकरी भरपूर शेतकरी आहेत, शेकडो कोटीचे नुकसान झालेलं आहे। द्राक्ष बागा, कांद्याला घातलेली खतं, प्रचंड भयंकर नुकसान झालेलं आहे। हा खूप मोठा मुद्दा आहे। मी या कंपनीच्या मालकाला सांगू इच्छितो, हरामखोरा, आता लवकरच 1-2 दिवसाच्या आत तुझ्या त्या कंपनीवरती आम्ही आंदोलनासाठी येणार आहोत। हे शेतकऱ्यांचे पैसे जर तू एका दिवसाच्या आतमध्ये देऊन टाक, वाटल्यास आज बातमी बघितल्या आजच्या देऊन टाक, अन्यथा आम्ही तिथं जर आलो तर तुला त्या तुझ्या कंपनीमध्ये तुझ्या त्या खतात बुडवून मारू। तू तात्काळ याच्यावर ऍक्शन घेऊन शेतकऱ्यांचे पैसे झालेलं नुकसान आहे शेकडो कोटीचा, तिथं ये, त्याची आकडेवारी घेऊन सर्व शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाक, अन्यथा तुला तिथं येऊन शेतकरी खतात बुडवून मारल्याशिवाय राहणार नाहीत। दुसरा इशारा मी या ठिकाणी सरकारला सुद्धा देतोय, सरकारी अधिकाऱ्यांना देतोय, तात्काळ त्याचा पंचनामे तर नेलेत परंतु तात्काळ रिपोर्टिंग सादर करा। आम्ही आता तिथं येतोय कंपनीवर आणि तू कशी नुकसान भरपाई देत नाही तीच बघतोय। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे।